नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। ओबीसींची न्यायालयीन लढाई निर्णायक टप्प्यात आलेली असतानाच ही लढाई प्रामाणिकपणे मवियाकडून लढली जातीये का आणि ही लढाई योग्य वळणावर आहे का हा प्रश्न विचारण्याची गरज आहे। याच्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत कारण सातत्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाला टिकवण्याच्या साठी म्हणून जी भूमिका मवियाने घ्यायला हवी ती भूमिका तशा पद्धतीने तितक्या कणखरपणे तितक्या दमदारपणे घेतली गेलेली नाही असंच समोर येत आहे। आणि हे निरीक्षण आमचं निरीक्षण आहे असं म्हणण्याची गरज नाही, कारण हे स्वतः न्यायालयाने सुद्धा असं निरीक्षण मांडलेलं आहे। तेव्हा न्यायालयीन निरीक्षणाच्या आधारे आमचाही तोच दावा आहे की मविया ओबीसींचं राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या साठी थेट मुद्देसूद आणि प्रामाणिक लढाई लढत नाहीये। ओबीसींच्या या लढाईच्या साठी जेव्हा सूक्ष्मतम नोंद करण्याची गरज होती तेव्हा वेळ काढूपणाचं धोरण मार्च 2021 पासून आज तागायत अंमलात आणलं गेलेलं आहे। दुसऱ्या पातळीवर न्यायालयाने त्रिसूत्रीची अंमलबजावणी करा असं सुद्धा सांगितलं, तोही बाबही अद्याप झालेली नाही। या दोन्ही प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारची वारंवार कानउघाडणी केली आहे, पण मवियाच्या वागण्यात कुठलाही फरक पडत नाही। मवियाचे ओबीसी नेते या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत सोयीस्कररित्या मौन पाळण्याची भूमिकाच घेताना दिसतात आणि ते जे बोलतात ते जास्त गोंधळ वाढवणारं असतं। ताजा घटनाक्रमामध्ये विजय वडेट्टीवार यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या शासनमान्य आणि अत्यंत प्रतिष्ठित संस्थेचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात मांडलाच गेला नाही अशा प्रकारचा दावा केला। कालांतराने हा दावा न्यायालयीन सुनावणीमध्ये खोटा ठरला आणि इतकंच नाही तर मंत्र्यांना ओबीसींच्या न्यायालयीन लढाईच्या बाबतीत सत्य परिस्थितीची जाणीव असते का असे प्रश्नही यामुळे उपस्थित झाले। याच्या पुढे जाऊन जेव्हा आजच्या घडीला न्यायालयातली लढाई लढली गेली तेव्हा राज्य सरकारच्याकडून करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मागण्या फेटाळून लावल्या गेल्या आणि वेळकाढूपणाचं धोरण आतापर्यंत का मवियाने अवलंबलं आहे याबाबतही कानउघाडणी झाली। दरम्यान या सगळ्या घटनाक्रमांमुळे महाराष्ट्रातला ओबीसी समाज अस्वस्थ आहे, कारण येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्यांचं राजकीय अस्तित्व टिकणार आहे की नाही याचं उत्तर अद्याप तरी सापडत नाही। वस्तुस्थिती पाहता सध्या तरी ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलेलं आहे। येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये ते टिकवायचं असेल तर राज्य सरकारच्याकडून वेगवान प्रयत्न व्हायला हवेत, तसे ते होताना दिसत नाहीयेत आणि म्हणूनच ओबीसींचा समाज सुद्धा तोच प्रश्न विचारतोय जो आजच्या लक्षवेधीच्या शीर्षकामध्ये मांडला गेलाय की ओबीसींची न्यायालयीन लढाई चुकीच्या वळणावर तर नाहीये। या चर्चेसाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत ज्यांच्या याचिकेमुळे हा सगळा प्रश्न जन्माला आलाय आणि प्रश्न जन्माला आलाय म्हणण्याच्या पेक्षा ओबीसींच्या राजकीय अस्तित्वावर शिक्कामोर्तब होण्याच्यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण होत आहेत ते याचिकाकर्ते विकास कृष्णराव गवळी आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या ओबीसींच्या विविध मुद्द्यांवर याचिकेच्या माध्यमातून न्याय मागण्याचा प्रयत्न करणारे मृणाल ढोले पाटील सुद्धा आहेत। भारतीय जनता पार्टीकडून चर्चेमध्ये आपल्या सोबत प्रवक्ता म्हणून गणेश हाके आहेत आणि काँग्रेसकडून या विषयावर थोड्याच वेळात आपल्या सोबत गोपाळ तिवारी जोडले जाणार आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात। पहिला आणि थेट मुद्दा आत्ताच्या घडीला विकास गवळी यांच्यासाठी। विकास गवळी, ताजा घटनाक्रमामध्ये गोखले इन्स्टिट्यूट गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीचा। याच्या अनुषंगाने न्यायालयात काय घडलं? सगळ्यात आधी त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीच्या बाबत मवियाने केलेली चालढकल ही न्यायालयाला आवडलेली नाही असं त्यांच्या निरीक्षणातून दिसतंय। आपलं म्हणणं काय? सर्व
सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. गेल्या 4 मार्च पासून सातत्यानं आपण ओबीसीसाठी हा प्रश्न या जय महाराष्ट्र चॅनलच्या आणि विशेष करून लक्षवेधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या महाराष्ट्रासमोर आणताय. धन्यवाद. मनापासून सगळ्या ओबीसी जनतेच्या वतीनं आपल्याला धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचं जे शीर्षक आपण दिलंय, तर ही लढाई किंवा ओबीसीच्या आरक्षणाचं जे काही आज सध्या वेगळ्या वळणावर आहे, तर हे आज नाही, चुकीच्या वळणावर न्यायचा वेळोवेळी कार्यक्रम गेल्या अनेक महिन्यापासून झाला. सगळ्यात पहिले इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी आयोगाची निर्मिती करायला सांगितलं होतं. तो आयोग योग्य पद्धतीनं नेमला गेला नाही. जुन्याच आयोगाचं पुनर्गठन झालं. त्याच्यानंतर ऑर्डिनन्स काढण्यात आला. ऑर्डिनन्स कोर्टामध्ये टिकणार नाही हे आम्ही अगोदरच आपल्या चर्चेमध्ये सांगितलं होतं. नेमकं तसंच घडलं. त्याच्यानंतर परत आता ही तिसरी जी गोष्ट आहे की गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल या याचिकेमध्ये, आमच्या याचिकेत 17 तारखेला राज्य सरकारच्या वतीनं सादर करण्यात आला आणि परवानगी मागण्यात आली की इम्पेरिकल डेटा शिवाय आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्याची आम्हाला परवानगी न्यावी. हे सुद्धा कोर्टानं आज नाकारलं. दुसरा विषय, इम्पेरिकल डेटा कलेक्शन केल्याशिवाय किंवा त्रिसूत्रीचं अंमलबजावणी केल्याशिवाय ओबीसींना आपल्याला आरक्षण देता येणार नाही. यावर पुन्हा एकदा कोर्टानं आज शिक्कामोर्तब केलं आणि स्पष्टपणानं सांगितलं त्यानंतर इम्पेरिकल डेटा कलेक्ट केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची याचिका किंवा कुठल्याही प्रकारची मागणी या कोर्टामध्ये आपण करू नका. बिलकुल. आता पटकन मृणाल ढोले पाटील, आपल्याला आठवत असेल मविया मधल्या एका मंत्र्याचं प्रसिद्ध वाक्य आहे, टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणे. मंत्र्याला त्यातून काय कोणाला संदेश द्यायचा असेल तो असेल, पण आत्ताच्या घडीला तरी दुर्दैवानं या संपूर्ण सरकारनं ओबीसी समाजाला टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करायचा विडा उचललाय की काय, अशी खेदजनक नोंदणी इथं करावी लागेल. अतिशय बरोबर, अतिशय योग्य पद्धतीने प्रसादचे आपण विश्लेषण केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण म्हणला की मार्च पासून हा विषय घोंघवतोय. मार्च पासून नाही, हे सरकार आली त्याच्या आधी हा विषय होता ओबीसी आरक्षणासंदर्भात. त्यावेळी न्यायालयात केस होती. या सरकारने राज्य एक डेडिकेटेड कमिशन नेमलं नाही. ते कमिशन नेमलं तर कमिशनला निधी दिला नाही. आजही राज्य मागासवर्गीय आयोगाकडे पूर्ण वेळ अधिकारी नाहीत. एक सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे. आज सगळ्यात आयोग नेमून जवळजवळ आता 8 महिने होत आले, पण आजही प्रश्नावली ही साधी आयोगाची तयार नाहीये. अशा याच्यामध्ये जिथं बाकीचे राज्य काम चालू करून अंतिम अहवाल देण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा आत्ताशी कुठं आपला अंतरिम अहवालाचाही पत्ता नाहीये. तर अशामध्ये आपल्याला निश्चित खेद वाटतो की जे हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे ओबीसी आरक्षणाबद्दल गंभीर नाही, किंबहुना ओबीसी आरक्षण गेलं याच्याबद्दल त्यांच्या मनात कुठेतरी गुदगुलेच होत आहेत का, अशी शंका आम्हाला येते. कारण अर्थमंत्री निधी देत नाही. 6 महिने आम्ही पत्र पाठवून आंदोलन करून निधी मागतोय, तरी निधी देत नाहीयेत. मग कामकाज होणार कसं? कामकाज होऊच नाही, अहवाल येऊच नाही. आणि या इलेक्शन ओबीसी आरक्षणाशिवाय व्हाव्यात हीच महाविकास आघाडीची इच्छा आहे असं दिसतंय. मृणाल ढोले पाटील, आपल्याला यासाठीच हस्तक्षेप करून थांबवतोय कारण या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. चर्चेमध्ये तेही एकदा समाविष्ट करून घेऊ, जेणेकरून आपल्याला चर्चेच्या निमित्तानं पुढे जायला आणि काही नवे मुद्दे उपस्थित करायला मदत होईल. आधी आपण बावनकुळेंची प्रतिक्रिया पाहणार आहोत आणि त्यावर विजय वडेट्टीवारांनी दिलेलं उत्तर सुद्धा. महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाची माफी या सरकारच्या मंत्र्यांनी मागितली पाहिजे, माननीय मुख्यमंत्र्यांनी मागितली पाहिजे. आणि ओबीसी समाजावर या 2 वर्षात जो अन्याय केला त्या अन्यायाचा बदला आता ओबीसी समाज घेतल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आज या सरकारने चा चेहरा उघडा पडलेला आहे. एससी एसटीच्या पॉप्युलेशनवर जेवढं असेल प्रोपोर्शनल पॉप्युलेशन तेवढं आरक्षण त्यांना देऊन उर्वरितच आम्हाला मिळेल. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात 27% मिळू शकत नाही. इम्पेरिकल डेटा गोळा केला तरी मग याला उपाय काय? 27% राखायचं असेल तर त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे माननीय केंद्र सरकारने, मोदी साहेबांनी घटना दुरुस्ती करून सर्व राज्यात राजकीय आरक्षण 27% करावं.
थोडक्यात काय तर मवियानी आपली जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलण्याचं ठरवलेलं दिसतंय. गेले 2 ते 2.5 वर्ष महाराष्ट्रात हेच चाललंय. आता ओबीसीच्या प्रकरणामध्येही तेच होताना दिसतंय. गणेश हाके आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत काँग्रेसच्याकडून गोपाळ तिवारी आहेत. पहिला प्रश्न गणेश हाके आपल्यासाठी, सरसकट प्रत्येक मतदारसंघात 27% आरक्षण मिळू शकत नाही आणि म्हणून ओबीसींना 27% आरक्षण हवं असेल तर मोदींनी कायदा बदलावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत घटनादुरुस्ती व्हावी, अशा प्रकारची धून वाजायला लागली आहे. प्रसादजी, माननीय मंत्री महोदयांनी आता केलेलं हे विधान म्हणजे खरं म्हणजे दुर्दैवाचं असं स्वरूपाचं विधान आहे की जी गोष्ट खरं म्हणजे रोज नवीन एक प्रकारचं वेगळ्या पद्धतीचं विधान या महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांकडून होतंय आणि तेही ओबीसी मंत्र्यांकडून होतंय. ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचा जो खेळ चाललेला आहे हा जाणीवपूर्वक खेळ सुरू आहे. दुर्दैवानं आमच्या ओबीसीचे हे मंत्री असून सुद्धा त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे. खरं म्हणजे आता ज्या पद्धतीने काल त्यांनी स्टेटमेंट दिलं की गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल आम्ही अशा पद्धतीचा कुठे सादरच केलेला नाही. आता स्वतः याचिकाकर्ते विकास गवळी यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशा स्वरूपाचा अहवाल राज्य शासनाने कोर्टाकडे सादर केलेला आहे. दुर्दैवानं म्हणजे एखादी गोष्ट सुप्रीम कोर्टाला सादर केली जाते ती ओबीसी मंत्र्यांना माहीत नसतं. हे किती दुर्दैव आहे या आपल्या महाराष्ट्राचं. आणि हे महाराष्ट्राचे ओबीसीचे मंत्री आहेत. माझं म्हणणं असं आहे की जी गोष्ट तुम्हाला कोर्टानं सांगितलेली आहे, ज्या त्रिसूत्रीची फक्त अंमलबजावणी करा एवढं सांगितलेलं आहे, ते करायचं सोडून देऊन अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे फाटे कशासाठी हे फोडत असतील, हे का करत नसतील, यांची मानसिकता तुम्हाला याच्यावरून लक्षात येते की यांना जे कोर्टाने सांगितलेले ते सोडून सगळं करायचंय. म्हणजे गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल आणायचा आहे. बाकी आता नवीनच हा मुद्दा म्हणजे आपल्या वडेट्टीवारांनी काढला की 27% आरक्षण मिळू शकत नाहीये. अरे बाबा, जेवढं मिळतं तेवढं आम्ही आरक्षण देऊ आणि बाकीच्या नंतर आम्ही भारताने त्याच्यासाठी कायदेशीर लढाई लढू. पण जे आज तुम्हाला सुप्रीम कोर्टाने जे त्रिसूत्रीची अंमलबजावणी करायला सांगितली ती अंमलबजावणी करू. जेवढं ओबीसीला आरक्षण मिळतं ते ओबीसीचं आरक्षण टिकवा ना. माझं म्हणणं की समजा अतिरिक्त होत असेल तर त्या संदर्भामध्ये कायदेशीर लढाई कोणाला लढता येईल. पण मुळात मला सांगतं की 100% असलेलं आरक्षण तुम्ही घालून बसलेले आहात आणि आता परत मला सांगा की नवीन रोज तुम्ही काहीतरी विषय काढून ह्या ओबीसीच्या आरक्षणाला फाटा देण्याचं काम तुम्ही करता आहात. वेळ काढू. गणेश हाके, आपण ज्या गोखले इन्स्टिट्यूटच्या अहवालाच्या संदर्भातला उल्लेख केलात त्याच संदर्भातला राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रातला कागद आता आपण सर्व प्रेक्षकांच्या साठी स्क्रीनवर दाखवतो. त्याच्यामुळे हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या, ही माझी आवडती म्हण आहे, ती पुन्हा एकदा इथे सिद्ध होतीये. हा सूर्य हा जयद्रथ. किशोर तिवारी, ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात वेळेमध्ये सूक्ष्मतम नोंद करण्याची कामं सोडून गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल घेऊन ओबीसींचं आरक्षण टिकवण्याच्यासाठीची लढाई करायचा सल्ला दिला कोणी सरकारला? गरज काय होती हा उपद्व्याप करायची? आणि इतकं केलं ते केलं, मंत्री सांगतात काय माध्यमांना की म्हणे गोखले इन्स्टिट्यूटचा अहवालाच्या कुठल्याच प्रकारे आधार न्यायालयात घेतला गेलेला नाही. समोर कागदपत्र आहेत आपल्या. किशोरजी, गोपाळ तिवारीजी आपल्याला प्रश्न विचारलाय. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल अशी मला वाटलं आपण शिवसेनेचे पण आहेत का काय जी म्हणून मला नाही गोपाळ तिवारी आपल्यालाच विचारलंय. जी प्रसादजी, हे बघा, गेले संविधानाच्या माध्यमातून प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाल्यावर 60-70 वर्ष काँग्रेस प्रणित युपीए सरकार देशात राज्य करत आलेलं आहे आणि 50-60-70 वर्षात ही आरक्षण राबवलेली आहेत, दिलेली आहेत आणि त्यामुळे काँग्रेसवर अशा पद्धतीचं स्वप्नातही संशय घेणं की किंवा युपीए सर की अशा पद्धतीचे आरक्षण देण्याचे मनसुबे नाहीत, म्हणजे हे अतिशय हास्यास्पद आहे की ऑलरेडी 60-70 वर्ष काँग्रेसने दिलेले आरक्षण आणि देतेलं आहे. जेव्हा यांना सत्ता मिळाली तेव्हा राज्यामध्ये हायकोर्ट असो, देशात सुप्रीम कोर्ट असो, हे जे काही निर्णय देतात ते त्या वेळेला जे कायद्यामध्ये घटना दुरुस्ती झालेली आहे त्याला बांधून हे निर्णय देत असतात. सुप्रीम कोर्टात मनाने काही करत नाही किंवा हायकोर्ट मनाने नाही करत. जेव्हा तुम्ही संसदेत 102वी घटना दुरुस्ती करून प्रत्येक राज्याचे अधिकारच काढून घातले, मराठा आरक्षणाच्या वेळेला देखील ओबीसी मागासवर्गीयाचा प्रत्येक राज्याला जो अधिकार होता तो काढून घेतला,
त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाची ह्याविषयी जे काही निर्णय देण्याची व्याख्याच बदलली, कारण ते त्या घटना दुरुस्तीला धरून ते निर्णय त्यांना देणं भाग आहे. आणि अशामध्ये मागच्या 5 वर्षात जेव्हा पूर्वीचा म्हणजे 102 घटना दुरुस्ती होण्यापूर्वी जे काही रूल्स ऍप्लिकेबल होते राज्यांना, तेव्हा यांनी 5 वर्ष यांच्याकडे सत्ता असून देखील केला नाही. आणि पंडित साहेब लोकांना दाखवण्याकरता एम्पिरिकल डेटा केंद्राकडे मागत राहिले, शेवटपर्यंत मागत राहिले. त्यांनी आपल्याला आठवत असेल की शेकडो चुका सांगितल्यात त्याच्यात. नंतर गोपाळजी, आपण इतिहासातले बरेचसे संदर्भ वापरतात. आत्ताचा ताजा घटनाक्रम काय म्हणतो? तुम्हाला गोखले इन्स्टिट्यूटचा मराठा आरक्षणाच्या वेळचा दिला गेलेला अहवाल हा ओबीसीच्या आरक्षणाच्या साठी वापरता येईल अशा प्रकारचा सल्ला कोणी दिला, आणि तशा प्रकारे आपण न्यायालयात ती लढाई करायची गरज काय होती? आज सर्वोच्च न्यायालयानं फटकारलंय राज्य सरकारला या प्रकरणामध्ये. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे म्हणलं की गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल मानायचा का नाही मानायचा याचा दबाव न्यायालयावर आणू नका, आयोगाकडे जा. हे बघा, गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल हा अहवाल आहे आणि इम्पेरिकल डेटा हा डेटा आहे. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये बेसिक फरक आहे ते. परंतु आता ते न्यायालय काय अपेक्षित आहे ते राज्य सरकार, महाविकास आघाडी सरकारच त्या ठिकाणी सांगू शकेल. नाही, मग याच्यावर एकदा पटकन मृणाल ढोले पाटलांची प्रतिक्रिया घेऊयात. मृणाल ढोले पाटील, हा गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल चर्चेमध्ये आणून न्यायालयामधल्या ऍफिडेव्हिट मध्ये प्रतिज्ञापत्रात तो जोडून घोळ नक्की काय झालाय आणि ही चूक कशी महागात पडू शकते? अतिशय महागात ही चूक पडू शकते, कारण गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल हा आर्टिकल 340 म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस दाखवण्याचा अहवाल आहे. तो पॅन महाराष्ट्र अहवाल नाहीये, सगळ्या महाराष्ट्रासाठी अहवाल नाहीये, काही जिल्ह्यांचा अहवाल आहे. आणि तो विशेषतः ऊसतोड कामगार, त्यांच्या समस्या आणि या सगळ्या विषयीचा तो अहवाल आहे. त्याचा आणि याचा काही संबंध नाही. आर्टिकल 243 प्रमाणे पॉलिटिकल बॅकवर्डनेस हे बघणं अपेक्षित असताना मंत्री महोदय दिशाभूल करतायत, ते दिशाभूल करतायत. आणि याच्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट प्रसादजी, आपण लक्षात ठेवा, आज सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात सांगितलेलं आहे की केंद्र सरकारकडनं कुठलाही डेटा तुम्ही मागवू नका, तुमचा तुम्ही डेटा गोळा करा. मग अशा वेळेस आम्हाला प्रश्न पडतो, जी ओबीसीच्या कल्याणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती झाली होती ती काय करते? त्याचे निर्णय कुठे आहेत? काय शिफारसी आहेत? का कार्यकर्ते आणि संघटनांशी ते चर्चा करत नाहीत? का अपडेट देत नाहीत? आणि केसमध्ये काय करायचं त्याच्याबद्दल विचार विनिमय काय करत नाही? उपसमितीच्या बैठका झालेल्या नाहीयेत. याचा अर्थ असा की महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाबद्दल अजिबात गंभीर नाहीये. जी, आपण या मांडलेल्या आक्षेपांच्या संदर्भात गोपाळ तिवारींचं उत्तर अपेक्षित करूयात. गोपाळजी, आपल्यासाठी 30 सेकंद आहेत. बघा, ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होतात कोर्टाच्या त्या वेळेला तसे आदेशाची अंमलबजावणी होईलच आणि ती करावीच लागते. त्याच्यात तुमचं माझ्या मर्जीचा काय प्रश्न येत नाही. मुद्दा असा आहे की आता हायकोर्ट मेहरबान सुप्रीम कोर्टाने क्लिअर केले की केंद्राकडे तुम्ही मागू नका. आणि ज्या वेळेला त्यांनी तो निर्णय दिला त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईलच ना. आता आज ना उद्या आम्ही यासाठी सर्व पक्ष एकमताने विधानसभेत ठराव होऊन ह्या निवडणुका जोपर्यंत हे आरक्षण होत नाही तोपर्यंत घेऊ नये त्या भूमिकेचे आम्ही सहमत आहोत. तोपर्यंत निवडणुका टाळल्या आहेत, कारण त्यांच्या कुठल्याही हक्कांवर कुठे गदा येणार नाही याच भूमिकेची आजही आम्ही आहोत. आणि त्यामुळे प्रसादजी, माझी तुम्हाला विनंती आहे की इतकी दिशाहीन चर्चा, इतका म्हणजे निसंदर्भ बोलणं सुरू आहे. मला सांगतो तेव्हा आपली चर्चा कुठल्या प्रसादजी आणि गोपाळ तिवारी गोपाळ तिवारी, आपण संदर्भाला धरून बोलावं असं भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. गणेश हाकेंची एकदा भूमिका ऐकूयात. गणेश हाके, कुठे सरकार चुकतंय आणि कोणत्या प्रकारच्या भूमिका मांडताना या चुका होत आहेत? दोन गोष्टी आहेत प्रसादजी. ज्या पद्धतीची तुम्हाला डायरेक्शन दिलं तसंच चालणार ना. तुम्ही तुमच्या मानाने, मी माझ्या मानाने चालणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्ह प्रमाणे करण्यात येईल डेटा आणि तो सबमिट करण्यात येईल. त्याच्यात विशेष काय, परंतु तोपर्यंत त्यांचा हक्क डावलला जाऊ नये तोपर्यंत आम्ही काही घ्यायचं नाही ठरवलेलं आहे. तोपर्यंत हे रिझर्वेशन पूर्ण होत नाही आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे. जर गणेश हाके उत्तर देत आहेत आपल्याला, गोपाळ तिवारी गणेश हाके आपल्याला उत्तर देत आहेत, एकदा ऐकूयात त्यांचा प्रतिवाद. गणेशजी. प्रसादजी, महाराष्ट्राला लाजीरवारी गोष्ट आहे. महाराष्ट्राला जेव्हापासून ओबीसीचं आरक्षण दिलं त्याच्यातली ही पहिली वेळ आहे की कालच्या निवडणुका ज्या झाल्या त्या आरक्षणाविना निवडणुका.
आणि मला सांगा की गेली तुम्ही आता डिसेंबरमध्ये या सरकारनं सुप्रीम कोर्टाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलंय काय म्हणून की आम्ही 3 महिन्यामध्ये इम्पिरिकल डाटा देतो म्हणून. मला सांगा 3 महिन्याचे आता किती महिने झाले? माझं म्हणणं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र सादर करून सुद्धा तुम्ही इम्पिरिकल डाटा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही पद्धतीच्या हालचाली करत नाही. या सरकारला थोडी लाज आणि शरम वाटत नाहीये का? आपण सुप्रीम कोर्टाला दिलेला शब्द सुद्धा आपण पाळत नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीचं इतक्या मोठ्या प्रकारचं नुकसान होत आहे. अजूनही त्याच पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा करणं, घोळ घालणं आणि त्या आता ढोले पाटील जे म्हणाले त्याप्रमाणे जो कमिशन नेमलंय ज्याच्याकडे हे काम सोपवलंय त्याला पैसे न देणं, अहो त्याला फर्निचर नाही, पेपर्स नाहीये, अशा अवस्थेमध्ये ते कशा पद्धतीचं मला सांगा डाटा संकलित करू शकतील? मला सांगतो यांना काय करायचं आहे हे लोकांना खरं ओबीसी लोकांचं आरक्षण यांना कायमचं घालवायचं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये नीटपणे बाजू मांडायची नाहीये. सुप्रीम कोर्ट सांगतं ते यांना ऐकायचं नाहीये आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचे फाटे पडून यांना ओबीसीचं आरक्षण घालवायचं हे पाप यांना करायचं. गणेश हाके, एकच मिनिट. गणेश हाके, या मुद्द्याला आणखी पुढे नेऊयात. आपल्यासोबत विकास गवळी आहेत. विकास गवळींना माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की आरक्षण घालवून समाजाला आपल्या दावणीला बांधायचं आणि हा समाज आपल्या 10 वेळा दरवाजावर आला पाहिजे, पाया पडला पाहिजे आणि आपलं नेतृत्व त्यानं मान्य केलं पाहिजे, अशा प्रकारचा एक राजकीय डाव मला सातत्यानं दिसतोय. आपले 2 प्रश्न आहेत. हा एक प्रश्न आणि याच्या अगोदर आपण जो प्रश्न विचारला होता की सरकारला चुकीचं मार्गदर्शन कोणी करतंय का? बिलकुल. सरकारला चुकीचं मार्गदर्शन पहिलेपासून सुरू आहे आणि चुकीच्या मार्गावर नेण्याचा अनेक वेळ प्रकार झाला. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्या चुका दुरुस्त करायचं काम आम्हाला करायचं काम पडलं. हा एक विषय सांगतो. दुसरा विषय आपण जो म्हटलं की प्रश्न जिवंत ठेवायचा, ओबीसीचा आरक्षणाचा जो काही विषय आहे, या विधिमंडळामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं होतं आणि ते वैधानिक आहे, ते काही घटनात्मक नाही. याला कुठेतरी घटनात्मक दर्जा प्राप्त झाला पाहिजे, यासाठी आमची ही लढाई आहे. एससी एसटींना ज्या पद्धतीनं लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळते त्याच पद्धतीनं ओबीसींना सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सातत्यानं भांडतोय. पण विकास गवळी, तुम्ही थोड्या वेळापूर्वी मंत्री महोदयांचं वक्तव्य ऐकलं असेल. ते तर सरळच सांगतायत की आता प्रत्येकाला लोकसंख्येच्या आधारे आरक्षण द्यायला गेलं तर प्रत्येकाला 27% मिळणारच नाहीत. प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसींना 27% आरक्षण मिळणार नाही असं स्पष्टच सांगून टाकलंय. राज्य सरकारची ही भूमिका जबाबदारी ढकलण्याची आहे का? 100%. कारण असं घटनेमध्ये कुठे लिहिलेलं आहे 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. हा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय आहे. घटनापीठाचा निर्णय चॅलेंज देखील होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला ही ओबीसीची इम्पेरिकल डेटाची माहिती जमा करणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सातत्यानं भांडतोय. ही जर माहिती जमा झाली तर कोर्टाच्या हे लक्षात आणून देऊ शकतो आपण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या की एससी एसटी आणि ओबीसी मिळून जर 50%च्या वर आहेत तर आपण सिलिंग लावताना 50%ची मर्यादा लावताना नेमका आधार कोणता घेतला? त्यावेळेला ओबीसीची लोकसंख्या नव्हती. आज ओबीसीची जर या इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून पर्सेंटेज जरी ऑन रेकॉर्ड आलं तर उद्या आपण कोर्टामध्ये 50%च्या मर्यादेला कुठेतरी चॅलेंज करू शकतो. परंतु यावर मृणाल ढोले पाटलांसाठी पुढचा माझा प्रश्न आहे. मृणाल ढोले पाटील, हा प्रश्न तांत्रिक दृष्ट्या आणि आपण स्वतः वकील आहात त्याच्याही अनुषंगाने याचं उत्तर द्यावं. समजा एखाद्या मतदारसंघामध्ये ओबीसींची लोकसंख्या ही 27% आरक्षण मिळवण्याच्या इतकी नसेल तर तिथे कमी आरक्षण मिळाल्यानं नुकसान काय होईल आणि एखाद्या ठिकाणी ओबीसींची लोकसंख्या 27% आरक्षण मिळवण्या इतकी असेल तिथे 27% आरक्षण मिळाल्यानं काय फायदा होईल? दोन्हीची उत्तरं एकत्रित अपेक्षित 1 मिनिटात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर महाविकास आघाडीचे मंत्रीच हे म्हणत असतील की सगळीकडे सरसकट 27% येणार नाही तर असे नुकसान मंत्री पाहिजेत कशाला की ज्यांच्यामुळे ओबीसीचं आरक्षण गेले. राहिला प्रश्न आपण जो प्रश्न विचारला तो ओबीसीचं बाय अँड ऍव्हरेज जिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त आहे त्या ठिकाणी 25-30% आहे. त्यामुळे ते 50%च्या आतच 12-13-14% निश्चित बसेल आणि बाकी ठिकाणी ते 27% बसेल. ओबीसीचं जे प्रमाण आहे लोकसंख्येचं 52 आपण पकडलं, काही ठिकाणी 40 आहे जिथं ट्रायबल बेल्ट आहे, शेड्यूल्ड एरिया आहेत तिथं 25-30% आहे. त्यामुळे जे आरक्षण भेटणार आहे त्याच्यापेक्षा ते निश्चित
पॉप्युलेशन जास्त आहे आणि 50%ची मर्यादा असल्यामुळे ते 50%च्या आत बसवायचंय म्हणून 27%, 26.5% आणि काही ठिकाणी जिथं ट्रायबल एरिया तिथं 13-14% भेटेल. पण जिथं आहे तेवढं आरक्षण भेटलं 13, 14, 15, 17, 18, 26, 27 जे काय आहे ते भेटेल. पण आजच्या घडीला तर 100% आरक्षण केलेलं आहे. आज ज्या निवडणुका झाल्या त्याचे निकाल आले, कोण म्हणतंय भारतीय जनता पार्टी जिंकली, कोण म्हणतंय काँग्रेस जिंकलं, कोण म्हणतंय महाविकास आघाडी जिंकली. माझं म्हणणं आहे आज सामाजिक न्यायाची हार झालेली आहे. ओबीसी समाजासाठी हा काळा दिवस आहे. याच्यावर आपल्याला दोघांच्याही प्रतिक्रिया लागणार आहेत. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या प्रतिक्रिया आपल्याला यावर अपेक्षित आहेत. गणेश हाके आधी बोलतील, त्यानंतर 1 मिनिटांनी संधी मिळेल गोपाळ तिवारी यांना. गणेशजी, आपलं उत्तर. आजच्या निवडणुकांमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकलं नाही. भले 106 ठिकाणच्याच निवडणुका असतील तरी पण ओबीसींचं राजकीय अस्तित्व तिथलं पुसलं गेलं. मी सुरुवातीलाच म्हटलं की महाराष्ट्राच्या इतिहासातील एक हा काळा दिवस आहे. आता जे मृणाल पाटील म्हणाले ते खरं आहे की पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या आजच्या निवडणुका ज्या झाल्या, ज्या नगरपंचायतीच्या त्या आरक्षणाविना निवडणुका झाल्या आणि अत्यंत या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचं हे दुर्दैव आहे. आणि या सगळ्या गोष्टीला हे महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार आहे मला सांगतो. आणि ह्या सगळ्या परिस्थिती होऊन सुद्धा पुढे सुद्धा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. फार मोठ्या प्रमाणामध्ये मग आता जिल्हा परिषदा, पंचायत समिती आहेत, ग्रामपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, महापालिका आहेत. याच्यामधलं जर हे आरक्षण जर आपण वाचू शकलो नाही तर फार मोठा सामाजिक अन्याय या ओबीसी समाजावरती होणार आहे. आणि म्हणून या सरकारला ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितलंय त्रिसूचीची तात्काळ त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे. याला एका फास्ट ट्रॅक वरती घेऊन या आयोगाला कामाला लावलं पाहिजे. पण मग गणेश हाके एकच मिनिट आपल्याला थांबून मी पुढचा पटकन प्रश्न विचारतो. 30 सेकंदात त्याचंही उत्तर द्या. इतका मोठा अन्याय ओबीसींवर विद्यमान सत्ताधारी करतायत पण निकालाच्या आकडेवारीत तो दिसत का नाहीये? नाही म्हणजे दिसत नाही म्हणण्यापेक्षा आपण तशा पद्धतीची विभागणीच केलेली नाही ना. आता ज्या पद्धतीचं जे निवडणुका ह्या म्हणजे आरक्षणाशिवाय निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे याच्यातून पण प्रत्यक्षामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात 105 मध्ये आपण जर लक्षात घेतलं तर प्रत्येकी जवळपास 600 प्रतिनिधी या ओबीसी समाजाचे 600 प्रतिनिधी जे सभागृहात ओबीसी म्हणून जाणार होते ते त्यांच्या सामाजिक न्यायापासून म्हणजे घटनेने दिलेल्या अधिकारापासून ते वंचित राहिलेले आहेत. हा किती मोठा अन्याय आहे. याच्यावर पटकन एकदा मृणाल ढोले पाटलांनाही विचारूयात. मृणाल ढोले पाटील, निकालामध्ये कसं दिसतंय? ओबीसींचं राजकीय अस्तित्व निकालामध्ये दिसत नाही. परिणाम स्वरूप त्याचा सत्ताधाऱ्यांना काही फटका बसलाय का? ओबीसी म्हणून निवडून जाणार आहे सर्व पक्षीय जर ओबीसी म्हणून निवडून जाऊ शकले नसतील तर त्या जागी निवडून कोण गेलं? बघा याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा सांगितलं. गणेश हाके एकच मिनिट. मृणाल ढोले पाटलांसाठी प्रश्न आहे. मृणाल ढोले पाटील उत्तर देणं अपेक्षित आहे. प्रसादजी, ज्या वेळेस ओबीसीचंही आरक्षण होतं त्याच्यामध्येही खोटे दाखले काढून याच्यामध्ये सगळे पक्ष जिंकणार आहे. खोटे दाखले काढून ओबीसीचं 50% आरक्षण याच्या आधी चोरलं गेलं होतं. आरक्षणावर हक्कमारी केली होती. घटनात्मक हक्क चोरले गेले होते ओबीसीचे. हे याच्या आधी होत होतं पण ते 30, 40, 50% पर्यंत मर्यादित होते आणि याच्यामध्ये सगळे पक्ष आहेत. खोटं बोलायचं काही कारण नाहीये. राष्ट्रवादी आहे, भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस आहे, सगळे. पण आत्ताच्या घडीला ओबीसी चे जे सीट्स आहेत त्याच्यावर अर्थात खुल्या वर्गातली लोक गेली आहेत, बाकी जनरल कॅटेगरीतले लोक गेले, काही ठिकाणी ओबीसी गेले असतील, काही ठिकाणी एसटी एसटी गेले असतील. कारण ओबीसी साठी जे सीट्स होते ते जनरल कॅटेगरीसाठी ओपन झाल्या होत्या. याचा सरळ अर्थ आहे की त्या पक्षातल्या त्या नेत्याच्या त्या आमदाराच्या मर्जीतले कार्यकर्ते जनरल कॅटेगरीतले गेलेत. पण एक निश्चित आहे, ओबीसी समाजाचे न्याय हक्क इथं जे घटनात्मक अधिकार आहे इथं निश्चित त्याच्यावर गदा आलेले आहेत. यावर एक प्रतिक्रिया पटकन आपण याचिकाकर्ते या नात्यानं आपल्या सोबत असलेल्या विकास गवळींची घेऊयात. विकास गवळी, आजचा दिवस 106 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या निकालाचा होता. या निकालाच्या दिवसाला काळा दिवस अशा स्वरूपाचं वक्तव्य थोड्या वेळापूर्वी गणेश हाके आणि मृणाल ढोले पाटील या दोघांनीही केलं. मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे, इतका मोठा अन्याय होत असताना सुद्धा निकालात तो दिसायला हवा का? तसा दिसला आहे का? ज्या पद्धतीनं ओबीसीमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं ओबीसीमध्ये अद्याप या आरक्षण गेल्याची किंवा आरक्षणाच्या याचिकेमध्ये नेमके काय फाइंडिंग्स येतात त्याचं पर्क्युलेशन शेवटच्या ओबीसी घटकापर्यंत अद्यापही झालं नाही. हे जर झालं असतं तर निश्चितपणानं निकालावर त्याचा परिणाम दिसला असता.
ओबीसीच्या जागांवर मी आव्हान केलं होतं की कोणीही अर्ज भरू नका, असं असताना सुद्धा त्या ठिकाणी अर्ज भरण्यात आले होते. याच्यावरून माझं त्याच वेळेला लक्षात आलं होतं की लढाई लढताना आपल्याला फार जास्त मोठा पाठिंबा मिळणार नाही, फार मोठा जनमताचा आधार मिळणार नाही, परंतु न्यायालयामध्ये ही लढाई लढत असताना आपल्याला प्रामाणिकपणानं ओबीसीसाठी ही लढाई लढायची आहे. त्या दृष्टीनं हे माझं मार्गक्रमण चालू आहे. गोपाळ तिवारी, जाता जाता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याकडून अपेक्षा करतो येत्या काळामध्ये ओबीसीचं राजकीय अस्तित्व टिकून राहावं, यासाठी होणारे प्रयत्न योग्य वळणावर कधी येतील? काँग्रेस पूर्वीपासून धर्मनिरपेक्ष, सर्व धर्म समभाव आणि सर्व समाजाला समान न्याय आणि आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली आहे. भारतीय जनताची पक्षाची उक्ती आणि कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीत फरक राहिलेला आहे. आता हाके म्हणलेले आहेत, हाके म्हटलेले आहेत की त्यांनी फक्त कोरडे उसासे काढले. पण मी तुम्हाला या ठिकाणी दाव्याने सांगू इच्छितो की जरी या नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिथे आरक्षणाचा प्रश्न आला, तरी आमच्या पक्षांनी त्या ठिकाणी त्या पक्षाच्या तेवढ्या समाजाच्या उमेदवारांना तिकीटाने उमेदवारी दिलेली आहे. आणि माझी माहिती अशी आहे की मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, यांनी देखील त्यांचं ह्या धोरणाचं पालन केलेलं आहे. त्यामुळे हा फार मोठा उद्रेक आपल्याला बाबतीत मात्र मी सांगू इच्छितो की ते नुसतेच कोरडे उसासे काढतात, परंतु प्रत्यक्षात करत नाही. आणि याचं जातीवंत आणि स्पष्ट उदाहरण 102 नी घटना दुरुस्ती करून त्यांनी हे संपूर्ण आरक्षण प्रक्रियेत खो घालण्याचं काम केलेलं आहे आणि अक्षरशः पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. या चर्चेला विराम देणंही गरजेचं आहे. त्याच कारणानं आपण इथंच थांबतो आहोत. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.